पंच डॉट चेंडू पंच एक धाव यावेळेस त्यावेळेस मात्र एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 आपण बघतोय आणि पुन्हा एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 2. मग गिरनार स्टार संघाने लक्षात घ्या सर्व संघांना विनंती आहे वाईड प्लस 1 एकूण 2 कंपल्सरी स्कोर चेस या नियमानुसार मॅच खेळवल्या जातात. कुठलाही विकेट किंवा कुठलाही टॉस वरती विजय दिला जाणार नाही. लक्षात घ्या जर समोरच्या संघाने 10 बनवल्या तर तुम्हाला 11 बनवायच्याच आहेत. लक्षात घ्या बाउंड्री यस नकुल कंपल्सरी स्कोर चेस आहे. लक्षात घ्या. थँक्यू डी. यानंतर टॉस साठी हिमालय वॉरियर्स आणि कळसुबाई नाईट रायडर्स. धावसंख्या 8 धावसंख्या 8. यावेळेस मात्र बाद होईल फलंदाज. चला फलंदाज घाई करा. हिमालय वॉरियर्स कुणाल आपला संघाचा टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. कुणाल त्यानंतर कळसुबाई नाईट रायडर्स भूषण मायेकर आहेत. भूषण यस. थँक्यू डीजे. या ठिकाणी कोणाच्या हस्ते टॉस करतोय आपण? संजयजी भुवड यांना विनंती करतोय. संजयजी भुवड यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. संजय भुवड यांना विनंती करतोय या मॅचचा टॉस आपल्या हस्ते करावा. संजय भुवड हे नक्कीच या आपल्या आयोजनाचे कमिटीचे मेंबर आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. संजय भुवड यांच्या हस्ते टॉस केला जातोय. टॉस कळसुबाई आणि हिमालय वॉरियर्स. टॉस जिंकलाय हिमालय वॉरियर्स आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता झालेला टॉस हिमालय वॉरियर संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यानंतर होणारा मॅच हिमालय वॉरियर्स विरुद्ध कळसुबाई नाईट रायडर्स. न्यू बॅटर नेम धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 8 धावा. एवढंच 1 धाव. पुन्हा एकदा येते 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 9 वर जाऊन पोहोचेल. सुरुवात मात्र चांगली झाली. ती सुरुवात निरंतर पुढे चालू ठेवावी लागेल. त्या रणनीतीने फलंदाजी करावी लागेल. जर विकेट बाद होत गेले तर निश्चितच कमी स्कोर उभा राहू शकेल. यावेळेस मात्र हा चेंडू थोडासा सरळ दिशेने खेळून काढला असता तर निश्चितच 4 धाव मिळाल्या असत्या. परंतु 1 धाव, फक्त 1 धाव. सरळ दिशेने जर हाच फटका राहिला असता तर 4 धाव मिळाल्या असत्या फलंदाजाला. परंतु एका धावेत समाधान मानावं लागतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पुन्हा एकदा धावसंख्या 1
काढली जाईल. या चेंडूवरती एकने ऍड केली जाईल. धावसंख्या 11. बघा चांगली फलंदाजी होताना दिसते फलंदाजाकडून. एवढंच हा चेंडू मात्र वाईडची घोषणा केली जाईल. पंच कळवताना आपल्याला वाईड चेंडू. एवढेच चेंडू जातो डिक्लेअर. धावसंख्या 13. धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावा. यावेळेस हा चेंडू निश्चितच धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 17 धावा. 2 षटकांचा इथे खेळ झालाय आणि धावसंख्या 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 8.50 या सरासरीने 17 वरती जाऊन पोहोचते. पुन्हा 2 धावा. धावसंख्या 19. 19 रन्स. 2 धावा. धावसंख्या 19. पुन्हा पंच कसरत करताना दिसतील. वाईड चेंडूची घोषणा केली जाते. धावसंख्या आपण बघतो ते म्हणजे 20 धावा. धावसंख्या 20. यावेळेस फुल टॉस होता. फुल टॉस होता. या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे अरावली या संघाचे संघनायक सुशील काकडे. सुशील काकडे यांना स्टेजवरती आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर सातपुडा प्रथमेश मोरे आपण सुद्धा सज्ज राहायचंय. प्रथमेश चला स्कोर पाहूया मॅचचा. नकुल स्कोर काय झाला? स्कोर झालाय तुमचे 26 रन. सुंदरसा फटका, देखना फटका 4 धावांसाठी. सुशील काकडे आणि प्रथमेश स्टेज वरती या. या चौकानंतर प्रथमेश मोरे. प्रथमेश मोरे मला वाटतं नाहीये. विंध्या लायन्स या संघाचा अक्षय महाडिक. अक्षय धावसंख्या 28. शेवटच्या चेंडू धावसंख्या 28. 28 धावा झाल्यात. अक्षय महाडिक विंध्या लायन्स संघाचा संघनायक. त्यानंतर अजंता अव्हेंजर्स या संघाचे कर्णधार शशांक पवार. धावसंख्या पोहोचली जाईल ती म्हणजे धावसंख्या 29. 29. हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला जातो. 30 वर पोहोचला जाईल. स्कोर 30 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 30. अजंता अव्हेंजर्स शशांक पवार स्टेज वरती या. अरावली आणि विंध्या दोघांना दिले ना पण. अरावली आणि विंध्या दोघांनाच दिले आपण. हा चेंडू एका धावेसाठी खेळून काढला जातोय फलंदाजाकडून. धावसंख्या 31 वर पोहोचवली जाते. आतापर्यंत 36 धावांचा सर्वाधिक स्कोर आपण बघितलाय. मग त्या धावा पार केल्या जातील का? सर्वाधिक धावा बनवल्या जातील का गिरनार संघाकडून? हर्षद आगरे
स्टेजवरती या. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 32 धावा झाल्या. 32 रन्स 32 धावा. कळसुबाई भूषण मायेकर स्टेजवरती या. वाईड चेंडू पुन्हा एकदा येतोय. धावसंख्या 33. 33 धावा. 33 धावा झाल्यात. आणि गिरणा स्टार संघाने ज्या हेतूने ज्या रणनीती तहत प्रथमतः टॉस जिंकत फलंदाजी स्वीकारली होती ती रणनीती मात्र यशस्वीपणे इथे पूर्ण केली जाते. ज्या रीतीने फलंदाजी चालू आहे पुन्हा एक धावील. धावसंख्या एकनी वाढून जाऊन पोहोचेल 34. 34 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघा चौथा चेंडू. शशांक पवार. शशांक स्टेजवरती या. अजून कोण राहिला. धावसंख्या 36. हिमालया बाद होईल फलंदाज. हिमालया वॉरियर्स. कुणाल दळवी. कुणाल स्टेजवरती या. कुणाल स्टेजवरती या प्लीज. धावसंख्या 37. 37. एक रन ना. धावसंख्या धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. मग 38 धावा झाल्या. 39 धावांचं आव्हान. 2 फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. 2 बॅटर लगेच जातील. तिरुमला टायगर्स 2 फलंदाज लगेच जातील. बॉलरचं नाव दादा. मग 39 धावांचं आव्हान आपण बघतोय. 2 बॅटर 2 फलंदाजीचं नावं कळवा. मग तब्बल 39 धावांचं आव्हान आहे. जवळपास 10च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. केवलवर मोठी जबाबदारी असेल. 4 षटकांमध्ये 39 धावा एक मोठं आव्हान म्हणायला हरकत नाही. आणि आतापर्यंतचा या सीझनचा सर्वाधिक स्कोर इथे उभा केला जातोय. कारण की 36 धावा आपण बघितल्या होत्या. यावेळेस मात्र 38 धावांचा स्कोर उभा केलाय गिरणा स्टार संघाने. तडफदार दमदार बहारदार देखना फटका. निश्चितच एक जबरदस्त फटका आपण बघितला. 4 धावांसाठी भिरकावला चेंडू. आणि अजून अशाच बऱ्याच फटक्यांची गरज. संधी होती बाद करण्याची. संधी मात्र मिस होते. फलंदाज सुरक्षित. धावसंख्या 5. तब्बल 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि हे आव्हान थोडंसं कठीण आहे. परंतु कठीण आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. तिरुमला टायगर्स संघाला शशांक पवार स्टेजवरती या. लगेच या.
थोडी चुकी होते तिथं बरोबर आहे. एवढेच पुढचा चेंडू आपण फुल टॉस चेंडू. एवढेच एक धाव आणि कुणाल दलवी आणि एक पारितोषिक येथे लागू केले. जयमीन पंड्या हा फलंदाज जरी नुसता स्ट्राईकवर गेला तरी 500 रुपयांचे पारितोषिक त्याला दिले जाईल. यावेळेस मात्र हा चेंडू आपण बघतोय यष्ट्याचा भेद घेतला जातो. कुणाल दलवी यांच्याकडून हे पारितोषिक असेल. स्कोर झालाय तो म्हणजेच 8. एवढं 6 चेंडू आपण बघतोय एका धावेसाठी खेळून काढला जाईल. धावसंख्या एकीने पुन्हा एकदा वाढून जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9 धावा झाल्यात. यावेळेस मात्र चांगला प्रहार केला जातो. चेंडू सीमा पार. दीपक जाधव यांना मंडळाच्या तर्फे मला वाटतं एका चौकारासाठी 1000 रुपये लावलेत. अतुल जाधव यांच्या माध्यमातून अनाउन्स झालाय. क्या बात आहे. एवढं ऑन साईडला चेंडू खेळून काढला जाईल. कोणती धाव नसेल. काल सुद्धा 1000 रुपये मारून मला वाटते ऑनलाईन मारले होते. ते किती फायद्यात पडले काय सांगू शकत नाहीयेत. क्या बात है, क्या बात है. 1000 रुपये जमान करी. 1000 रुपये जमान करी. सतरा थँक्यू. 17 धावा झाल्यात. 17. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 17. अजून सुद्धा जवळपास 22 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. बॉलर नेम 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. आव्हान थोडस कठीण आहे परंतु फलंदाजी चांगली करली तर निश्चितच पाठलाग केला जाऊ शकतो. ज्या रीतीने मागच्या षटकामध्ये 2 चौकार आलेत त्याच रीतीने जर चौकार आले तर हा सामना जिंकला जाऊ शकतो. तो म्हणजेच तिरुमला टायगर संघाकडून तो आत्मविश्वास ठेवावा लागेल स्वतःकडे आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. अरे वेगवान दर्जेदार चला प्लेयर लोकांनी साईडला राहा. चला प्लेयर लोकांनी साईडला जावा प्लीज. आमचे आयोजक आहेत त्या ठिकाणी. विनंती असेल प्लेयर लोकांना विनंती असेल कृपया करून. प्लेयर लोकांना विनंती असेल कृपया करून या ठिकाणी शांतता ठेवा.
शांतता ठेवा, साईडला व्हा. प्लेयर लोकांनी आतमध्ये राहा कृपया करून, विनंती असेल. हॅलो हॅलो, प्लेयर लोकांना विनंती असेल तुम्ही तुमच्या जागेवरती थांबा. थोडं शांत राहा, शांत राहा, शांत राहा. आपसात आपसात. गिरनार गिरनार तुम्ही ग्राउंड मध्ये जा. गिरनार थँक्यू. बॉल खाली येऊन आलेला. हॅलो, थँक्यू डीजे, धन्यवाद. स्कोर हा बाउंड्री. स्कोर किती झाला डीजे? थँक्यू. धाव संख्या 22, 22 रन्स. 10 बॉल 17 रनांची गरज. एवढंच एका धावेसाठी चेंडू जाईल. आत्ताचा एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या 23 वर पोहोचली जाते. अजून सुद्धा 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत वाढली जाते. दोन्ही संघ अतोनात आपल्या संघासाठी विजय नोंदवून देण्यासाठी प्रयत्न करताना, प्रत्येक खेळाडू 100% योगदान देत असताना यावेळेस मात्र सामना रंगतदार मोड मध्ये आपण बघतोय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 16 धावांची गरज. चौकाराची आवश्यकता असेल मात्र वाईट चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धाव. साईडला साईडला उभे राहा. बाकीच्यांनी साईडला व्हा, बाकीच्यांनी साईडला व्हा. विनंती असेल. सन्मान्य मान्यवर मागे बसले, त्यांना दिसत नाहीये. कृपया करून विनंती असेल थोडं साईडला व्हा. प्रवीण मनवे यांना कोणीतरी खुर्ची द्या बसण्यासाठी. नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावेंची अजून सुद्धा आवश्यकता आहे. जिंकण्याची जिद्द मात्र इथे सोडली नाही. ती म्हणजे तिरुमला टायगर संघाला भलेही किती मोठं आव्हान तुम्ही उभं केलं असेल, परंतु त्या आव्हानाचा आम्ही मात्र पाठलाग करणार. ह्याच आत्मविश्वासाने फलंदाजी केली जाते. साईडला साईडला आमचे आयोजक आहेत. साईडला आयोजक आहेत. हा लक्षात घ्या, इथे प्लेयर लोकांना रिव्ह्यू सिस्टम दिलेली नाहीये. आमचे आयोजक आहेत साईडला. चिंतन थोडं साईडला बना. इट्स अ डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू जाईल. समीकरण कठीण बनत चाललंय. चौकाराची गरज. बघा तो चौकार येतोय का? प्रयत्न झालाय, प्रयत्न अनसक्सेसफुल.
धावसंख्या 24. अजून ही 15 धावांची गरज. बॅटर नेम धावसंख्या 24. 15 धावांची आवश्यकता. एका चौकारची गरज असेल. पुन्हा एकदा विकेट. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. आदरणीय सन्मान्य संगीता थोरात मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मॅम वेलकम. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये सुद्धा उपस्थित झाल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये सुद्धा संगीता मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं या आयोजनामध्ये. न्यू बॅटर फलंदाजाचं नाव सुयोग. त्याच्यानंतर झाला टॉस हिमालय आणि कळसुबाई. त्याच्यानंतर गिरनार उठणार आणि निलगिरी. 6 चेंडू 15 धावा. समीकरण कठीण आहे परंतु प्रयत्न मात्र करावे लागतील. तो पराक्रम घडवून आणला जातोय का? 15 धावा कंप्लीट केल्या जातील का? ते मात्र एक धाव बाईच्या रूपाने येईल. हळुवार गतीने चेंडू हाताळला होता. फलंदाजाला मात्र चकमा दिला जातोय परंतु एक धाव मात्र मिळलीच जाईल. परंतु एका धावेपासून काही होणार नाही. चौकार मारावे लागतील फलंदाजाला. दीपक बघूया पराक्रम घडवून आणतोय का? 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धावांची गरज. हा चेंडू थँक्यू डीजे. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. प्रयत्न झाला आहे परंतु इतकं चांगलं क्षेत्ररक्षण. नाव फलंदाजाचं कल्पना नाव. नॉन स्ट्रायकर फलंदाज नाव. बघा 3 चेंडू शिल्लक. 14 धावांची गरज. पुन्हा सुरेख गोलंदाजी. कारण की आव्हानच खूप कठीण होतं. संघर्ष चांगला केला. धावेंचा पाठलाग करत असताना 3ऱ्या षटकापर्यंत चांगली फलंदाजी झाली परंतु आव्हान थोडंसं कठीण. कारण की 15 धावा त्या सुद्धा सरळ दिशेने चौकार मारणे आणि सरळ दिशेने 4 फिल्डर समोर असताना चौकार मारणे निश्चितच नेहमी कठीण म्हटलं जाईल आणि तेच होताना दिसतंय. थोड्याशा कमी धावा राहिल्या असत्या तर निश्चितच विजयी ठरला जाऊ शकला असता. तो म्हणजे तिरुमला टायगर हा संघ. परंतु आव्हान खूपच कठीण होतं. तब्बल 39 धावेंचं. यावेळेस एका धावेसाठी चेंडू जाईल. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. इथे विजयी ठरला जातोय तो म्हणजेच गिरनार स्टार्स हा संघ. चला आपण सन्मान आणि सत्काराकडे जाऊया. शशांक यांना मी विनंती करतोय. या ठिकाणी मॅडम आलेल्या आहेत. संगीताताई थोरात यांचा सत्कार या ठिकाणी आपण करूया. आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेल्या सन्मान्य मॅडमचा सत्कार करण्याची विनंती मी नक्कीच शशांक